श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हा उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. रोज फुलवाती बनवायला वेळ मिळत नाही, मग हा छोटासा उपाय तुमची देवसेवा अधिक सोपी करेल. दररोज देवपूजेसाठी सकाळ संध्याकाळ आपल्याला फुलवाती तर लागतातच, मग ती वेळेवर बनवणे यात आपला बराचसा वेळ चालला जातो. म्हणून मी एक छोटासा उपाय इथे करते, जो या व्हिडिओद्वारे तुमच्याशी शेअर करते. तर तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहत आहात, तर या मी मार्केटमधनं फुलवातीचं पॅकेट घेऊन येत असते, जे की कापसाच्याच आहे, कॉटनच्या बनलेल्या आणि छान असतात. मी आता बरेच वर्ष झाले या फुलवाती वापरत आहे आणि तूप घेत असते. हे बघा, अशा पद्धतीच्या या फुलवाती बनून तयार होत असतात आणि जळतात पण छान. थोडं याच्यात पुन्हा तूप घातलं लावायच्या वेळेस की बराच वेळ राहतो. नाही टाकावंसं वाटलं तुम्हाला तरी अशी सुद्धा फुलवात छान जळते. चला तर मग बघूया या फुलवाती आपण कशा तयार करून घेत आहोत. फुलवाती तयार करण्यासाठी आता आपण इथे सर्वप्रथम तुपाला असं गरम करून घ्यायचं. गरम झालं की त्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत आपल्या या ज्या फुलवाती आहे आपण या पॅकेटमधनं बाहेर काढून घेतलेल्या आहे आणि आता या फुलवातींना थोडं आपण व्यवस्थित करून घेऊ. आता तूप जे आहे थंड झालं. आता या तुपामध्ये जे आहे आपल्याला एक एक फुलवात घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भिजवायची आहे. आता इथे बघा, हे अशा प्रकारे मी हाताने या फुलवाती जी आहे त्या थोड्याशा व्यवस्थित करून घेतलेल्या आहे, कारण तुपामध्ये जेव्हा आपण याला भिजू तेव्हा त्या बरोबर अशा राहिल्या पाहिजेत. तर इथे तुपामधनं आपल्याला एक एक फुलवात अशी भिजवून काढायची आहे आणि एका ताटामध्ये व्यवस्थितरित्या त्यांना ठेवायचं आहे, कारण आपल्याला या 1 ते 1.5 तास बाहेर अशा ठेवायच्या आहे ताटामध्ये सेट होण्यासाठी. आता या पूर्ण फुलवाती मी बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता मी इथे एवढ्या ज्या आहे प्लेट भरून फुलवाती बनवलेल्या आहे आणि ह्या उरलेल्या आहेत, या मी नंतर कधी बनवेल. तर आता या फुलवातींना आता आपल्याला 1 ते 1.5 तास सेट व्हायसाठी ठेवायचं आहे, म्हणजे फॅनच्या हवेमध्ये किंवा बाहेर असं मोकळ्या हवेत 1 ते 1.5 तास ठेवायचं आहे. या सेट झाल्या की आपण काढू. साधारणतः या पॅकेटमध्ये तुम्हाला 130 ते जवळपास 150 अशा 150 फुलवाती मिळेल. हे बघा, तर हे आता सेट झालेल्या फुलवाती आहे, ज्या मी तुम्हाला दाखवत आहे. सहज अशा निघून जातात या अलगद हाताने आणि या सर्व काढून आपण आरामात एका डब्यामध्ये कंटेनरमध्ये यांना 1 महिन्यासाठी ठेवू शकतो. तर अशा प्रकारे हे फुलवाती तयार होतात. हे बघा, आता या सेट झाल्या, तर मी एका कंटेनरमध्ये एका डब्यामध्ये याला भरून ठेवत आहे. आता एक छोटीशी टीप तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही तूप गरम करता ते थंड झाल्यानंतर त्यात तुमच्या घरी जर हिना अत्तर असेल ना, ते त्यात टाकाल. जेव्हा तुम्ही फुलवात लावेल तेव्हा इतका सुगंध सुंदर येईल त्या फुलवातीचा. मी आज टाकलेलं नाही, कारण माझ्याकडे आज ते अवेलेबल नव्हतं, पण तुम्ही जर बनवाल तर नक्की त्यामध्ये हिना अत्तर टाकाल. खूप सुंदर असं सुगंध येईल फुलवात जळेल तेव्हा. अशा प्रकारे तुम्ही ही फुलवात लावू शकता आणि बनवू शकता. तुमचा बराचसा वेळ वाचेल. हा उपाय कोण कोण घरी करते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच सुंदर सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यासमोर मी आणत राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.